हॅलो फ्रेंड्स, मी शुभांगी सोलापुरी गावरान रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी लाल कोबीची भाजी दाखवणार, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने, एकदम टेस्टी अशी। चला तर आपण रेसिपी तयार करून घेऊया। तर सगळ्यात आधी कढईमध्ये तेल टाकायचं आपल्याला। आणि नंतर मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो टाकायचा याच्यामध्ये। कांदा असं व्यवस्थित लाल होईपर्यंत असं परतून घ्यायचं छान। आता कांदा परतवत असतानाच आपल्याला ह्याच्यामध्ये लसूण टाकायचं। मी उभा चिरून घेतलेला लसूण पाहू शकता। आता छान व्यवस्थित असं परतून घ्यायचं आपल्याला हे। त्याच्यानंतर एक टोमॅटो मी चिरून घेतलेला तो टाकायचा याच्यामध्ये। आणि नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आहे। व्यवस्थित छान असं परतून घ्यायचं। ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचे आणि तुम्ही ह्याच्यामध्ये आवडीनुसार लाल तिखट टाकू शकता। लहान मुलं जास्त तिखट खात नसतील तर कमी वापरायचं आपण तिखट। मग ह्याच्यामध्ये कोबी टाकायची आपल्याला। गॅस स्लो करायचा आहे। स्वच्छ धुवून घेतलेली मी। आता स्लो गॅसवर एकदम छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं। अजून मीठ टाकलेलं नाही त्यामध्ये आपण। लहान मुलांना जर टिफिनसाठी द्यायचं असेल तर लाल तिखटच्या ऐवजी तुम्ही 2-3 हिरव्या मिरच्या कट करून टाकू शकता। आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला। आणि आता लास्टला आपल्याला ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। शेंगदाणे भाजून त्याचं बारीक कूट करून घेतलेला आहे, तो टाकायचं ह्याच्यामध्ये। आता हे 5 मिनिटं आपल्याला झाकून ठेवून स्लो गॅसवर ठेवायचे। पाच मिनिटं झालेले आहेत बघ। रेसिपी झाली आपली कोबीची। बघू शकता एकदम छान असं तयार झालेली आहे। मी पाणी अजिबात घातलेलं नाही ह्याच्यामध्ये, वाफेवर असं छान शिजवलेलं आहे। तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा। आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।